निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडतायत। आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कमधील सभेमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची नक्कल केली होती। त्याला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय। आज मुहूर्त काढलाय त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत। पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचं आहे ना। मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये 12 वर्ष यांचं सरकार केंद्रात आहे, 12 वर्ष भाजपचं बहुमत आहे, तरी आज हिंदू खत्रीमध्ये मग भाजप काय कामाचं आहे हे आज तुम्ही आणि आम्ही त्यांना विचारलं पाहिजे। आता काही लोकांनी काल माझीच नक्कल केली। मला मजा येते कोणी माझी नक्कल केली तर, मला आवडतं, मला काय प्रॉब्लेम नाही आहे। पण त्यांना हे समजायला पाहिजे, अरे नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली। काकाला किमान चांगली नक्कल करता येते, भाषण करता येतं, तुम्हाला तेही करता येत नाही। तुमची काय अवस्था होईल। आणि म्हणून मला असं वाटतं थोडं मागे वळून बघितलं तर यांच्या लक्षात येईल। पुढची बातमी पाहूयात। मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सभेमधून शिंदे आणि फडणवीसांनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधला। ठाकरे बंधूंनी केलेल्या आरोपांना